रिक्षा चोरणाऱ्या प्रेमवीराला आचोळी पोलिसांनी ठोकल्या बेड्या. 7 रिक्षा 1 स्कूटर जप्त. आचोळी पोलिसांनी रिक्षा चोरणाऱ्या एका प्रेमवीराला बेड्या ठोकल्या असून त्याच्याकडून 7 रिक्षा 1 स्कूटर आणि 1 मोबाईल जप्त केला आहे. पोलिसांच्या गराडेत हा दिसणारा एक अनोखा चोरटा आहे. रिक्षा चोरून तो विकत नव्हता, त्याने आपल्या गर्लफ्रेंडसाठी एक नव्हे तर 7 रिक्षा 1 स्कूटर चोरी केली आहे. शशिकांत मलेश कामनोर 24 असं या प्रेमी चोरट्याचं नाव आहे. शशिकांत मुंबईतील रिक्षा चोरून त्या रिक्षावर प्रवासी भरून भाडे मारायचा. ज्या ठिकाणी रिक्षाचे पेट्रोल CNG संपेल त्याच ठिकाणी सोडून द्यायचा. जमलेले पैसे घेऊन तो आपल्या गर्लफ्रेंडची चोचली पुरवायचा. शशिकांतची गर्लफ्रेंड आचोळीमध्ये राहत होती. मुंबईतील रिक्षा चोरून आणल्यावर तो आचोळीमधील उभी करून सोडून द्यायचा. मग पुन्हा जाऊन रिक्षा आणायचा आणि अशाच प्रकारे त्याने तब्बल 7 रिक्षा चोरल्या आणि 1 स्कूटर आणि 1 मोबाईल चोरी केल्याची कबुली त्याने आचोळी पोलीस स्टेशनात दिली आहे. आचोळी पोलीस ठाणे 2, विरार पोलीस ठाणे 1, देवनार 1, अंधेरी 1, बांद्रा 2, MHB 1 करण्यात आले आहे. ब्युरो रिपोर्ट, सिंधू प्रभात, नालासोपारा. आचोळे पोलीस स्टेशन हद्दीमध्ये धर्मेंद्र कनोजिया नावाचा एक इसम राहतो. त्याने त्याची रिक्षा एव्हरशाईनच्या मोकळ्या मैदानात लावली होती. रिक्षाचा नंबर होता MH48 AX 1152. ही रिक्षा त्याच्या संमतीशिवाय चोरीला गेली अशी आम्ही फिर्याद घेऊन सदरचा गुन्हा रजिस्टर नंबर 259/2025 भारतीय न्याय संहिता कलम 303(2) प्रमाणे 4 जून 2025 रोजी दाखल केले होते. या परिसरामध्ये ज्या वारंवार चोरीच्या घटना होतात किंवा ज्या चोऱ्या झाल्या त्याच्या अनुषंगाने वरिष्ठांनी याबाबत अधिक सखोल तपास करण्याचे निर्देश दिले होते. त्या पद्धतीने आपल्या आचोळे पोलीस स्टेशनच्या DB पथकाने आणि अधिकाऱ्यांनी CCTVचे विश्लेषण केले असता त्यांना काही संशयित इसम निदर्शनास आले. त्यानंतर 5 जून 2025 रोजी रात्रीच्या दरम्यान तपास पथक जेव्हा हद्दीमध्ये तपास करत होते त्यावेळेस त्यांना अग्रवाल नगरी परिसरामध्ये एक संशयित इसम सदर वर्णनाची रिक्षा घेऊन जाताना दिसला. त्याच्यावरून त्याला ताब्यात घेतले असता तो उडवा उडवीचे उत्तर देत होता. त्याच्यानंतर त्याला ताब्यात घेऊन त्या गुन्ह्यामध्ये अटक करून त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने आतापर्यंत 7 रिक्षा 1 मोटरसायकल आणि 1 मोबाईल असे चोरल्याचे कबूल केले. त्याच्यावरून त्याला ताब्यात घेतले असता त्याला रिमांडवर घेऊन त्याचा पुढील तपास केलेला आहे. हा चोरी केल्यानंतर सर तो काय करायचा, रिक्षा कशा प्रकारे वापरायचा, विकायचा वगैरे काय असं काय त्याचं हे होतं? याच्यामध्ये त्याच्याकडे चौकशी केली असता असं लक्षात आलं की त्याची एक मैत्रीण आचोळे हद्दीत राहायची. तर हा मूळचा राहणारा मालाडचा आहे. तिकडनं तो भाडं भरायचा या परिसरातला आणि त्या रिक्षा आमच्या हद्दीमध्ये घेऊन यायचा आणि आल्यानंतर तो इथंच सोडायचा किंवा त्याचं रिक्षाचं जिथं CNG संपायचं त्या ठिकाणी तो सोडून तिथून निघून जायचा. या मैत्रिणीचा काय रोल आहे का? कशा प्रकारे यांची भेट झाली होती, काय हिचा काय रोल आहे? नाही, तिचा मैत्रिणीचा काही रोल नाही त्याच्यामध्ये. जो गुन्हा केला आहे यांनी स्वतः केलेला आहे आणि हे तपासामध्ये उघड झालेला आहे. सगळ्या प्रकारची रिकव्हरी करण्यात आलेली आहे. किती गुन्हे टोटल दाखल आहेत आणि किती उघड झालेले आहेत? सदर प्रकारात एकूण आचोळेसहित 8 पोलीस स्टेशनमध्ये वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत आणि ते सगळं उकल करण्यात आचोळे पोलिसांना यश आलेलं आहे.